तर पुण्यातल्या दौंड गोळीबार प्रकरणात आता एनसीपीच्या आमदाराच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा गोळीबारात सहभाग होता। बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत। तर बाळासाहेब मांडेकर आणि इतर तिघांवर यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी सत्ताधारी आमदाराचा भाऊ आणि इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय। या प्रकरणामध्ये आमदाराचे भाऊ असल्यामुळे प्रकरण दाबण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। मी हे बघा कुणी कुठं जावं जे त्याचा प्रश्न आहे। मी इथं आलोय, मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची, मी आलोय। हा बघा कोण कुठं जातो, कोण काय खावा, कोणी काय प्यावं, हे आपण माझा काय अधिकार आहे बोलायचा। तो माझा भाऊ आहे, मान्य आहे, ऐका ना, तो माझा भाऊ आहे। त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना, आपण त्याच्यामध्ये नाही। मी स्पष्ट भाषा सांगते, तू बिनधास्त सांग, माझं स्पष्ट सांगणे, चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही। मग तो माझा भाऊ असू द्या, माझा मित्र असो किंवा कोणी असो, की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे। मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही, मग तो कुणी असू द्या। बंदुकीचा परवाना आहे का त्यांच्याकडे? बंदुकीचा परवाना आहे का? त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याकडे बंदूक नव्हती। ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना, की बाबा कोण बंदूक कोणाची मला ते मला माहित नाही, पण एक सांगतो, ज्याची बंदूक आहे तो बंदूकवाला सांगणार आहे। मी ते नव्हतं तर मी काय सांगणार। गणपत जगताप त्यांचे लायसन आहे, त्याचं मी चौकशी केली। ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जी काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। पोलीस काय आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल झाला नव्हता, कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता। मला माहीतच नव्हतं, मला काल दुपारी माहीत झालं। आणि जो गुन्हा फिर्यादी आहे ते जर चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत।